हॅलो, नमस्कार मंडळी. मला आज ह्या विषयावर बोलायचं आहे. खूप बोलू वाटते कारण की मी आता तसा स्ट्रगल सहन केलं आहे. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की सरकारी नोकरी आहे म्हणजे ह्यांना काही कामं नाही आहेत. खूप जणांचा असा ग्रह आहे की ह्यांना काही काम नाही किंवा काम कमी असतं. सरकारी नोकरी म्हणजे सुखी. तर मला हे सांगायचं आहे की असं काही नाही आहे. प्रत्येक डिपार्टमेंटला काम आहे. मला पण आधी असंच वाटत होतं. पण असं नाही आहे. मी खूप जवळून अनुभवते की प्रत्येक डिपार्टमेंटला काम आहे, प्रत्येक क्षेत्रात काम आहे. फक्त सर्वसामान्य लोकांना हे माहीत नसतं की तिथं नेमकं काय कामकाज चालतं सरकारी खात्यांमध्ये किंवा कितीतरी योजना राबवल्या जातात, कितीतरी काय भरपूर हजार लढतरी असतात. तर एवढं सांगायचं होतं की काम भरपूर असतं, नाही असं समजू नका. पण ह्या गोष्टीसाठी काही माणसं अपवादही आहेत. आता मला तीच स्टोरी सांगायची आहे. तर काही माणसं अपवाद आहेत असं मी का म्हणले, तर काही माणसं खरोखर कामचुकार असतात. खरोखर कामचुकार म्हणजे तर मला शिवीच यायला लागले तोंडात. कारण की मी स्वतः सिस्टीममध्ये म्हणजे सरकारी सिस्टीममध्ये मी स्वतः असूनसुद्धा आम्हालासुद्धा काही गोष्टींसाठी खूप आटापिटा करावा लागतो. त्वरित गोष्टी मिळत नाहीत किंवा खूप त्याचा पाठपुरावा करावा लागतो तेव्हा कुठं ती मिळते. मग ह्याचं रिझन सांगण्यापाठीमागचं काय, तर गेले 6 महिने झालं मी एका गोष्टीचा खूप त्रास सहन करते आणि मला आज ते शेअर करावं वाटायला लागलं तुमच्याबरोबर म्हणून मी शेअर करते. विषय असा आहे मित्रांनो. मी नवीन जॉईन झाल्यानंतर आम्हाला कुणीही वरिष्ठांनी कल्पना दिली नाही ह्याची की बाबा तुम्ही एन पी एस तुमचं जॉईन करायचं असते किंवा एन पी एस म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम हे तुम्ही जॉईन करायचं असते, हे जे प्रोसेस करायची असते मी जिथं वर्किंग आहे तिथं आमच्या डिपार्टमेंटला क्लार्क म्हणजे रिक्त असल्यासारखंच म्हणता येईल. आता मी काही ते डिटेलमध्ये सांगत नाही, पण क्लार्क नसल्यामुळे ती आमची नवीन लोकांची प्रोसेस राहिली. मग जवळजवळ मला आता 2 वर्ष होत आले मी नोकरीमध्ये आहे. पण इतर ठिकाणी इतर जिल्ह्यातल्या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांचं ते पहिल्याच महिन्यात त्यांचं ते काम झाले आणि माझ्या नोकरीला आता 2 वर्ष होत आले तरी अजून माझं ते काम झालेलं नाही. म्हणजे माणसांचा हलगर्जीपणा किंवा एखादं पद नसल्यामुळं होणारं नुकसान. ज्या व्यक्तीने हे काम करायचं क्लार्क तो व्यक्ती जागेवर नसल्यामुळे आम्हाला कुणी गायडन्सही केला नाही, वरिष्ठांनी सांगितलं नाही. नुसतं काम आहे की काम सांगत राहिले आणि आम्ही पण फक्त काम आहे की कामच गाढवासारखं करत बसलो. आपल्या काही गोष्टींची पूर्तता करायची असते हे आम्हाला माहीतच नाही. आपल्या काही गोष्टी म्हणजे हे एन पी एससाठी आपण जॉईन करून घ्यायचं असते किंवा ह्याला काय प्रोसेस असते ते आता आपल्या इकडं क्लार्क नाही तर आपण वर जाऊन करून घ्यावं तालुक्याला किंवा जिल्ह्याला. ह्या गोष्टींचं ज्ञान आम्हाला कुणीही दिलं नाही, गायडन्स दिला नाही आणि त्याच्यामुळे ते शेवटपर्यंत इतके महिने होत गेले. शेवटपर्यंत ह्याची आयडियाच नाही आम्हाला. त्यानंतर एक नवीन लॉट जॉईन झाला 6 महिन्यानंतर. आमच्या नियुक्तीनंतर 6 महिन्यानंतर एक नवीन लॉट जॉईन झाला आणि त्यांनी ती प्रोसेस केल्यानंतर आम्हाला हे कळलं की बाबा हे राहिले, आमचं करायचं राहिले. आणि त्याच्यानंतर मग आम्ही धावपळ करून आम्ही दोघी ज्या आहे ते म्हणजे माझ्या इथं जे आम्ही दोघीजण आहे त्या आम्ही दोघींनी मी ही प्रोसेस केली. त्यातल्या त्यात बघा प्रोसेस केल्यानंतर पण किती मूर्खपणा बघा. आता एन पी एस मी सगळं फॉर्म बिम भरून आले, जिल्ह्याला जाऊन सगळं करून आले. त्याच्यानंतर बघा एन पी एसचा 2 महिने झाले. 2 महिन्यानंतर मी परत त्याचा पाठपुरावा घ्यायला लागले. मला आमच्या कलिकांकडनं कळलं की 1-1.5 महिन्यानंतर तुमचा प्रान नंबर येतो आणि प्रान नंबर आल्यानंतर मग तुम्ही तुमचं कटिंग व्हायला सुरू होतं. आपल्या इथं जे म्हणजे पेमेंट काढतात त्यांना तुम्ही सांगायचं की प्रान नंबर आला आहे आणि कटिंग होते वगैरे, कटिंग सुरू करा वगैरे. हे सगळं समजलं त्या कलिकांकडनं आम्हाला. ते आमच्या नंतर येऊन मला त्यांच्याकडनं कळालं हे सगळं. म्हणजे त्यांनी ही प्रोसेस केल्यानंतर मग 1-2 महिने निघून गेले. 2 महिन्यानंतर मी बघितलं, म्हटलं प्रान नंबर आला. त्यानंतर मग मी पेमेंटच्या वेळेस सांगितलं पण कटिंग करायला. मग त्याच्यानंतर एक महिना गेला. 1-2 महिने गेले परत. मग कटिंग तर होतं आहे, माझ्या अकाउंटवरनं पैसे जात आहेत. पण एन पी एसचं जे एक एन पी एस प्रोटीन ॲप आहे त्यात माझे पैसे दिसत नाही आहेत. हे मला समजलं, हे ह्यांच्याशी बोलतानाच समजलं, माझ्या सहकाऱ्यांशी बोलताना, की तिथं पैसे दिसतात आपले कटिंग होतील किंवा आपल्या खात्यात जातात ते एन पी एसच्या. मग तिथं का दिसत नाही आहेत हे आणि परत कोडं पडलं. म्हणून मग मी परत जिल्ह्याला गेले की बाबा माझं कटिंग तर आता व्हायला लागले पण पैसे का तिथं दिसत नाहीत. म्हणून मी जिल्ह्याला गेले तर डॉट नावाचा एक व्यक्ती तिथं मला भेटला. त्यानंतर म्हणजे त्या डिपार्टमेंटला भेटला जिथं जाऊन मी चौकशी केली. तिथं भेटला म्हणजे ॲक्च्युली मला नंबर मी त्यांचा घेऊन गेले.
तिथे गेल्यानंतर मला वाटते मी असेच जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा 15 दिवसातनं 2-3 फेऱ्या मारल्या. म्हणजे काय विषय आहे की मला जिल्ह्याला जाऊन त्या व्यक्तीला भेटायचं होतं, पण मी तिथं जेव्हा गेले 15-15 दिवसाच्या अंतराने गेले असेल किंवा 8-8, 10-10 दिवसाच्या अंतराने, पण तो व्यक्ती मला तिथं भेटलाच नाही. मग त्यांचा नंबर होता माझ्याकडे, मी त्यांना फोन केला तर मला उडवडीची उत्तर, आज काय मी निवडणूक ड्युटीला आहे, आज मी रजेवरच आहे, नाही हो मी बाहेर आहे, कामात आहे, अमुक तमुक. मग तो व्यक्तीच मला भेटला नाही. महिना 2 महिने मला इतकं टोलवलं त्यानं, जाईल तेव्हा भेटायचंच नाही. आणि मी कसं असं स्पेशल वेळ काढून जात नव्हते. माझं काम आवरलं की दुपारच्या पुढं वगैरे बाबा हे आपलं काम करायचं आहे म्हणून मग मी जायची. मग हे दुपारच्या पुढं गेले की भेटायचेच नाहीत मला. मग तो व्यक्ती भेटायला मला 1.5-1.5 महिना गेला. त्यानंतर भेटल्यानंतर ते व्यक्तीने तिथं जाऊन सरळ उडवून लावलं की तुम्ही इथं कसं काय आला घ्यायला, इथं नाही यायचं आम्ही तुम्हाला पाठवणार तुमच्या डिपार्टमेंटला तिकडं, तुम्ही डायरेक्ट इथनं कलेक्ट नाही करायचं, ते आम्ही त्यांना पाठवणार. अहो म्हटलं कधी पाठवणार तुम्ही, म्हटलं निघून आता 2-3 महिने झाले. प्रत्यक्ष भेटल्यानंतर मी हे सगळं बोलले तेव्हा पण त्यानं मला सरळ उडवूनच लावलं की नाही आम्ही त्यांना अशी प्रोसेस नसते, आम्ही देत नसतो बाय हँड ते प्राण किट किंवा ते का कटिंग होते हे तर काही त्यांनी बघायचा लांब पत्ताच नाही. मी ते प्राण किट घ्यायला गेलते, म्हटलं ते बहुतेक मॅपिंग करून मग ते पैसे जमा होत असतील असं काहीतरी, म्हणून माझं कटिंग होते पण जमा होत नाही आहेत, असं झालं असेल असं म्हणून मी तिथे गेलते. तर ह्या व्यक्तीने मला काय सरळ सांगितलं नाही. त्यावेळेस मला 1-2 महिने टोलवलं. त्यानंतर म्हणे अशी प्रोसेस असते की आम्ही तालुक्याला पाठवतो, तालुका तुमच्या डिपार्टमेंटला पाठवतो, तुम्ही डायरेक्ट असं बाय हँड तुम्हाला देता येत नाही वगैरे वगैरे सरळ उडवून लावलं. पण काय प्रॉब्लेम झाला आहे तिथे पण बघितलं नाही त्यावेळेस. आणि आपल्याला त्यातलं काय कळतं, कॅन्डिडेटला काहीच कळत नसतं त्यातलं, ते जे सांगतात ते आपण ऐकतो. त्यानंतर परत मी तालुक्याला गेले, तालुक्याला व्हिजिट केल्या, तालुक्याला 2 फेऱ्या मारल्या, ज्या मेंबरचं नाव सांगितलं ज्यांच्याकडे हे वित्तचं आहे त्यांना जाऊन भेटले की बाबा जिल्हा मला असं सांगतोय की तुम्हाला भेटा, तुमच्याकडनं ते आम्हाला हँडओव्हर होईल. तर ते म्हणतात नाही आमच्याकडं काही नसतं, त्याने पण ते सरळ उडवून लावलं. अरे मग मी आता विचारायचं कुणाला, मला एवढं डोकं फिरलं ना की धर तालुका पण उत्तर देईना व्यवस्थित, जिल्ह्याची पण माणसं म्हणजे अमुक एक तो व्यक्ती असं सांगतोय. त्यानंतर मग मी गेले आणि मग तिथं जिल्ह्याला त्यांना परत भेटून म्हणले नेमकं काय विषय आहे, म्हटलं तुम्ही प्राण किट देत नाही आहे, ते तालुका सांगतो तुमचं नाव, तुम्ही सांगताय त्यांचं नाव, मधल्यामध्ये आम्ही असंच फेरे मारत बसायचं काय, म्हटलं नोकरी लागून 1 वर्ष होऊन गेले, म्हटलं एकतर आम्हाला कोणी गाईड केलं नाही, वेळ झाला या प्रोसेसला का ते ह्या अशी लढतरी असं तसं बडबडल्यानंतर मग त्यांनी तुमचं नाव काय सांगा म्हटले. आणि मग त्यानंतर त्या बाबानं कॉम्प्युटर ओपन करून मग नाव टाकून बघितलं तर तिथं दिसतंय की NPSचा टॅब पडलेलाच नाही, GPFचा टॅब पडला आहे. मग GPFचा टॅब पडला आहे. मग मला तो म्हणतोय बाबा की कसं काय तुमचं जमा होतील, तुमच्या अकाउंटला पैसे होणारच नाहीत, तुमचं NPSच्या ठिकाणी GPF टॅब पडला आहे. मग हे पडलंच कसं, हा मूर्खपणा केला कोण, हे म्हणजे एकतर कर्मचाऱ्यांचं नुकसान बघा किती, एकतर ह्या कॉम्प्युटरवरच्या सिस्टीमचा दोष आहे, माणसाचा दोष आहे मला माहीत नाही, हे कोणी करणाऱ्याचा दोष आहे मला माहीत नाही. पण ह्या एका चुकीमुळं किती माझं नुकसान, मी किती फेऱ्या घालायच्या, किती जिल्ह्याला त्याचा पाठपुरावा घ्यायचा. बरं ठीक आहे, मी 15 दिवसातनं महिन्याभरातनं तरी आता जाऊ शकते, कारण मी कोल्हापूर जिल्ह्यातच आहे, करवीर तालुक्यात आहे. पण बाकीचे चंदगड, शाहूवाडी, गगनबावडा किंवा अमुक तमुक लांब असणारे तालुके जर तिथल्या पोरींना असा प्रॉब्लेम आला तर ते ह्याचा पाठपुरावा कसं करणार. त्यांनी स्पेशल एखाद दिवस वेळ काढून यायला पाहिजे रजा टाकून, प्लस हा माणूस तिथं नसणार किंवा असला तरी उडवडीची उत्तर देणार. मग कर्मचाऱ्यांचा हालच आहे ना ह्याच्यामध्ये. म्हणजे सांगायचा उद्देश काय की अशी माणसं भेटतात ना सिस्टीममध्ये. तर त्यानंतर मी कुठं आलते तर त्यानंतर मी काय सांगत होते की त्यानंतर तो मला म्हटला असं झालं म्हणून ते तुमचं कटिंग होत नाही, तर आता हे इथनं सॉल्व्ह होत नाही, हे मंत्रालयात पाठवायला लागते मला, म्हटला तो. आणि माझं डोकं फिरलं. म्हटलं हे माझ्याच मागं काय लागले सगळे लढतरी. एकतर ते माझ्या कामाचं स्वरूप पण नंतर तुम्हाला सांगेन, एकतर ओव्हरलोड त्यात प्लस हे म्हणजे 1000 लढतरी. तर मग म्हटलं मंत्रालयात जाऊन ते करून आणायला लागते. नुसतं एवढंच सांगायचं, त्याची प्रोसेस काय सांगा ना तुम्ही आम्हाला की बाबा काय करायचं आहे काय नाही. त्यानंतर तेवढं ऐकलं, माझं आणि डोकं फिरलं. आता हे मंत्रालयातनं करून आणायचं, ह्यांना अर्ज करा 1000 लढतरी. मग तुम्ही एक तसा अर्ज द्या म्हणले मला. त्यांनी दाखवलं आणि कुणाकुणाच्या अशा चुका झाल्यात ते दाखवलं त्यांनी. हे बघा तुमचंच नाही, असं खूप जणांच्या चुका होतात म्हटलं. मग चुका ह्या करतंय कोण, अरे काय प्रॉब्लेम आहे.
एवढ्या मिस्टेक होतातच कसं काय? तुम्हाला ठेवले त्यासाठीच, तर सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे, कशाचा प्रॉब्लेम आहे बघा ना. आणि जर अशा होत असतील तर चुका पटकन सॉल्व करा. झालं. त्याच्यानंतर मग त्यांनी जसा अर्जाचा नमुना दाखवलेला तशा प्रकारे मी अर्ज तयार केला आणि पुढे मी रजेवर जाणार होते म्हणून पटकन अर्ज त्यांना देऊन टाकला वित्त डिपार्टमेंटला. पण तिथं दिला अर्ज द्यायच्या वेळेस त्या बाबांना मला हे सांगायला पाहिजे होतं की हा अर्ज आम्हाला न देता तुमच्या डिपार्टमेंटला द्यायचा आहे, आरोग्य खात्याला. तिकडनं आमच्याकडे कव्हरिंग करून येईल, हे असं व्यवस्थित क्लिअर सांगितलं असतं तर माझा पुन्हा 1.5 महिन्याचं टायमिंग गेलं नसतं. मी पुढे रजेवर जाणार होते 20 दिवस म्हणून मी त्यावेळेस तो अर्ज वित्त डिपार्टमेंटला देऊन गेले. मला ह्याची आयडिया नव्हती की ते आरोग्य खात्याला द्यायचं आहे. जेव्हा मी रजेवरून आले त्यानंतर माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मला त्याकडं लक्ष देता आलं नाही. ह्या पिरियडमध्ये पुन्हा 1.5 महिना गेला. त्यानंतर जेव्हा मी लक्ष दिलं, पुन्हा गेले जिल्ह्याला, तेव्हा ते परत बाबा नेहमीप्रमाणे एकदा भेटतो एकदा नाही. त्यानंतर जेव्हा भेटला त्यावेळेस विचारलं की म्हटलं मी अर्ज देऊन गेले, काय झालं ह्याची प्रोसेस पुढं. मग तेव्हा तो बाबा मला म्हणतोय की आम्हाला नाही अर्ज द्यायचा, हा त्या जिल्ह्याला तुम्ही ह्याला द्यायचा, आरोग्य खात्याला द्यायचा, तुमच्या खात्याकडनं आमच्याकडे येणार. मग हेच तुम्ही व्यवस्थित त्यावेळेस सांगितलं असतं तर ही प्रोसेस इतकी माझा परत आणि 1.5 महिन्याचा टायमिंग गेला नसता ना. म्हणजे तुम्ही कर्मचाऱ्यांना व्यवस्थित काही माहितीच देत नाही हो, नुसते फेऱ्याच घालत बसतो आम्ही तिथे जिल्ह्याला. त्यानंतर मग मी आरोग्य खात्याला परत अर्ज केला, त्यांना काय काय लागतं ते पूर्तता केली. आरोग्य खात्याचा पाठपुरावा घेतला, तिथल्या क्लार्कचा पाठपुरावा घेतला की बाबा हे माझं एवढं करा पटकन. म्हणलं ह्यात खूप टाईम चालू आहे. एकतर त्या व्यक्ती XYZ आहे ना, त्यानं मला बिलकुल सहकार्य केलेलं नाही. 6 महिने मी फेऱ्या घालते, माझ्या अवस्था एकतर व्यवस्थित नसताना मी हे सगळं काम करायला लागले. तर मग त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर आरोग्य खात्यानं ती प्रोसेस केली पटकन आणि तिकडं गेलं वित्त डिपार्टमेंटला. तिथून पुढं पण तो माणूस बिलकुल काही सांगायला तयार नाही, व्यवस्थित उत्तर द्यायला तयार नाही. अशी कामचुकार खरोखर सिस्टीममध्ये माणसं आहेत ना, सरळ जगत नाही, मग मरतात कशांतरी. मी खरंच सांगते, जर ही करप्टेड माणसं अशी असतील ना कशांतरी मरतात. माझे तर कर्स लागतील, जेवढं मी तंगले ना ह्यांना पण तेवढा ताप होईल, खरंच होईल. असो, तर सांगायचं हेच आहे की सिस्टीममध्ये काही माणसं भंगार पण असतात, भंकस पण असतात. आणि त्यानंतर नशीब माझं दैव चांगलं म्हणायचं की त्या माणसाकडनं चार्ज दुसऱ्या एका व्यक्तीकडे गेला आणि तो जो नवीन आलेला व्यक्ती आहे तो इतका चांगला आहे, व्यवस्थित आहे बोलायला वगैरे. आणि मग त्यानं तो बिंदास राहा म्हटला, काळजी करू नका, तुमचं करतो 100% काम, डिले होणार नाही आता, जसं इथून मागच्या माणसाकडनं झाले तसं. ह्याची त्याने मला हमी दिल्यानंतर मी थोडी निश्चिंत झाले. त्यानंतर त्यांनी ती वरती पाठवलं मंत्रालयात. त्यानंतर त्यांना ज्या क्युरी आहेत ते तिकडनं रिप्लाय आला. मग पुन्हा त्यांनी मला कागदांसाठी बोलवलं. पुन्हा मी कागद घेऊन जिल्ह्याला गेले, पुन्हा त्या कागदांची मी पूर्तता केली, त्यांना जे हवं आहे ते परत जे आरोग्य डिपार्टमेंटला दिलं. तिथून परत ती वित्तकडून परत मंत्रालयात. अजून आता त्यांचा पुन्हा रिप्लाय यायचा आहे अजून. आता आणि काय सांगतात ते बघूया आणि काही क्युरी निघते का बघूया. म्हणजे अजूनही माझं काम ते पूर्ण झालेलं नाही असं मला तुम्हाला सांगायचं आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की नवीन जे नोकरी सरकारी लागणार आहेत किंवा जे इच्छुक आहेत नोकरी लागण्यासाठी, त्यांनी कामाबरोबरच ह्या स्वतःच्या गोष्टींचे मागंही लागा. तुमच्या ह्या गोष्टीही तुम्ही पूर्ण करा, NPS म्हणा किंवा काय असेल ते. नाहीतर मग तुमचं माझ्यासारखं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सांगायचा हेतू हाच आहे की नवीन जी लोकं लागणार आहेत त्यांनी बघा, आपलं कंपनी आपल्या कामाबरोबरच आपली ही वैयक्तिक कामं पण करत राहायचं आहे. नाहीतर मग हे एकदा पेंडिंग पडत गेलं ना, खूप पेंडिंग पडतं. आता मला नोकरी लागून 2 वर्ष होत आले तरी अजून माझं NPSचं कटिंग होत नाही किंवा व्यवस्थित त्याचं काहीही म्हणजे व्यवस्थित नाहीच आहे. ते माझं नुकसानच आहे ना, जवळजवळ 2 लाखाचं. मग असं नवीन मुलांचं आपलं नुकसान होऊ नये याकरता मी हे सांगते. आणि अशी सिस्टीममध्ये माणसं भेटतात की ज्यांना जी फार करप्टेड असतात किंवा अशी टोलवाटोलवी टांगळामंगळा असो, जे काय असेल ते त्यांचं कर्म त्यांच्याबरोबर. पण तुम्हाला प्रथम हे माहीत असायला पाहिजे आणि कुणाची तरी म्हणजे इकडं तिकडं चौकशी करा, विचारत राहावा आणि ह्या असल्या गोष्टी पहिला पूर्ण करा. आर्थिकचं तरी पहिला पूर्ण करा, जेणेकरून तुमचं ज्याच्यासाठी आपण नोकरी करतोय तो ॲटलिस्ट पैसे ते व्यवस्थित तरी आपल्याला राहावेत. आता हे माझं जे हाल झालं ह्याच्यामध्ये 6-7 महिन्याचा पिरियड गेला. ह्या पिरियडमध्ये एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याला NPS पण नाही, GPS पण नाही, काहीच नाही, कशाचाच लाभ मिळणार नाही ना, कारण अजून ती प्रोसेस पूर्ण झाली नाही. म्हणजे कितीही सिस्टम रखडलेली आहे, हे असं व्हायला नको. तर हे सगळं मी त्यांना बोलले ॲक्च्युली जिल्ह्याला जाऊन की मी ह्या पिरियडमध्ये जर मी डेथ झाले तर काय करणार म्हटलं, मला हे पण मिळणार नाही ते पण नाही. तुम्ही कधी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर काही गोष्टींची पूर्तता होते. म्हणजे इतकी तर काही ठिकाणी सिस्टीम भंगार आहे, काही ठिकाणी
ठिकाणी माणसं खूप चांगले असतात, कोऑपरेटिव्ह असतात, काम पण असतं आणि काम करतात पण. पण असो, नवीन लोकांना एवढीच माहिती द्यायची की बाबा तुम्ही ह्या गोष्टींकडे पण लक्ष द्या. जसं माझं नुकसान झालं तसं तुमचं होऊ नये ह्याकरताच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि तुम्हाला जर आणखीन छान अशी छान छान माहिती ऐकायची असेल किंवा माझ्याशी कनेक्टेड राहायचं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे आणखीन व्हिडिओ पाहायला मिळतील. माझे व्हिडिओ फॅमिलीशी संलग्न असतात, त्यामुळं तुम्हाला आवडेल ह्याची मी हमी देते. आणि आता मी इथे थांबते, तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.